आपण आता बघणार आहोत डिजिटेकमध्ये 5K अल्ट्रा कॅमेरा ॲक्शन कॅमेरा। यामध्ये आपल्याला मिळत आहेत 24 मेगापिक्सल टू 48 मेगापिक्सलपर्यंत कॅमेरा। त्यानंतर त्यात क्लॅरिटीमध्ये येते 5K 30 FPS, 4K 60 FPS, 4K 30 FPS। हा वॉटरप्रूफ रेजिस्टंट पण आहे, प्लस HD स्क्रीन आहे त्यात प्लस 128 GB मेमरी कार्ड सपोर्ट आहे, प्लस HDMI आउटपुट आहे, इनबिल्ट स्पीकर आहे, इनबिल्ट मायक्रोफोन पण आहे, प्लस त्यात आपण एक्स्ट्रा पण ॲड करू शकतो। त्याच्यानंतर बॅटरी आहे 1350 mAh ची, ते 2 बॅटरी त्याला दिलेले आहेत त्यांनी, आणि 6 ॲक्सिस स्टेबिलिटी सेन्सर आहे त्याला। मीन ज्यावेळी तुम्ही व्हिडिओ करता त्यावेळी व्हिडिओ स्टेबल प्रमाणे राहू शकतो। आता आपण अनबॉक्सिंग करणार आहोत डिजिटेकचा 5K अल्ट्रा HD ॲक्शन कॅमेरा विथ 2 HD स्क्रीन। असा हा बॉक्स येतो, त्याच्यानंतर हा ओपन करूयात आपण। हे तुम्हाला कॅमेरा ॲक्शनबद्दल माहिती देणारे चार्ट आहे। त्याच्यानंतर हा कवर मिळत आहे, हा कवर केअरसाठी आहे, कॅमेरा ॲक्शन केअर कवर। प्लस हा कॅमेरा मी फिटिंग करून घेतलेला आहे, तुम्हाला मी नंतर व्हिडिओमध्ये सांगेन की फिटिंग कसा करायचा आहे। प्लस त्याच्यासोबत मिळत आहे केबल, चार्जिंग केबल। त्याच्यानंतर हा स्टँड मिळत आहे कॅमेऱ्यासाठी, प्लस हे बॅटरी एक्स्ट्रा, स्क्रू बोल्ट, प्लस हे चिटकवण्यासाठी तुम्हाला स्टिकर्स 2 मिळत आहेत, ते तुम्ही हेल्मेटवर किंवा कोणत्याही कारमध्ये चिटकवू शकता। त्याच्यानंतर डाटा ट्रान्सफरसाठी केबल एक दिलेली आहे, आणि स्टेबिलिटीसाठी हे 2-3 पार्ट्स दिलेले आहेत। तुम्हाला आता मी कॅमेरा ओपन करून दाखवतो, कॅमेराची क्वालिटी बघा, आणि त्याच्यावर तुम्ही ठरवू शकता की हा कॅमेरा तुम्ही परचेस करू शकता किंवा नाही। ओपन केलेला आहे कॅमेरा। हा ओपन केल्यानंतर अशी स्क्रीन ओपन होते कॅमेऱ्याची। त्याच्यानंतर आपण हे करूयात, तुम्हाला मी ऑप्शन दाखवतो कोणत्या प्रकारचे आहेत। हे बघा, व्हिडिओ कॅमेरा ऑप्शन, त्याच्यानंतर गॅलरी ऑप्शन, त्याच्यानंतर व्हिडिओ सेटिंग, फोटो सेटिंग आणि सिस्टीम सेटिंग। इथे आपण क्लिक केल्यानंतर डायरेक्ट फोटोज व्हिडिओज जे आपण क्लिक केलेले आहेत ते येतात। नंतर त्यासाठी आपल्याला परत बॅक यायचं आहे, आणि परत एकदा इथे क्लिक केला तर व्हिडिओ चालू होऊ शकते। परत बॅक येण्यासाठी हे बटन क्लिक करून बॅक यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला परत सेकंड ह्याच्यासाठी जर पिक्चर कॅप्चर करायचा असेल तर हे, जर आपलं पिक्चर कॅप्चर केलेलं बघायचे असेल तर हे क्लिक करायचं। आता फोटोज आपण काही क्लिक केलेले नाही त्यामुळे बाहेर येत आहे आपण। त्याच्यानंतर खाली येऊन व्हिडिओ सेटिंगमध्ये आपण जाणार आहोत, तुम्हाला याबद्दल मी ऑप्शन सांगतो। ओके क्लिक करायचं आहे, नंतर व्हिडिओ रेज्युलेशन, त्याच्यानंतर आपल्याला दाखवल्यात 5K 30 FPS, 4K 60 FPS, 4K 60 FPS, 2.7 30 FPS, या प्रकारे FPS आहेत आपल्याकडे। आता आपण 5K 30 FPS घेतलेले आहे। त्याच्यानंतर EV वर ओके क्लिक करत आहोत आपण।
त्याच्यानंतर EV क्लिक केल्यानंतर त्याच्यावर आपण स्टेबल प्लसवर ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर आपण बॅक घेणार आहोत. स्टॅबिलेशन ओपन केलेलं आहे. त्यानंतर ते ऑनही ठेवलेलं आहे आपण. स्टॅबिलेशन जितकं ऑन असेल तेवढे क्लिअर व्हिडिओ निघून जाते. परत बॅक घेतो आपण. त्याच्यानंतर लूप व्हिडिओ ओके ऑफ ठेवलेला आहे आपण लूप व्हिडिओचा. त्याच्यानंतर व्हिडिओ टाईम लेन्स पण नाही काय. फास्ट मोशन करायचं असेल फास्ट मोशन. त्यानंतर विल्ड नॉईज रेझोल्युशन, नंतर लो लाईट, डेट स्टॅम्प हे झाल्या गोष्टी. ह्याच्यानंतर येतं सेकंड फोटो सेटिंग. परत ओके क्लिक करायचं. फोटो रेझोल्युशन आपण चेक करायचं. परत ओके. तुम्हाला फोटो किती मेगापिक्सल पण घ्यायचा तो क्लिक करायचा. मी 14 मेगापिक्सल सेव्ह केलेलं आहे. त्याच्यानंतर लॉंग एक्सपोजर त्यानंतर चेक करायचं. मी इथे हे ऑफ ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर आयसो ऑटोवर ठेवलेला आहे मी. EV +0वर ठेवलेला आहे. त्याच्यानंतर परत टाईम लॅप्स, ब्रश मोड, परत टायमर. इथे काही करायची गरज नाही आहे आपल्या सेटिंग. लास्ट येते सेटिंग ऑप्शन. त्यानंतर ओपन केल्यानंतर फ्रिक्वेन्सी चेक. इम्पॉर्टंट फ्रिक्वेन्सी पण एक चेक केली पाहिजे आपण. ओपन ती 60 हर्ट्जचं करेक्ट ठेवा. जर तुम्हाला फ्रिक्वेन्सी कमी पाहिजे तर कमी ठेवून घेऊ शकता तुम्ही. त्याच्यानंतर साऊंड हा शटर स्टार्टअप आणि बटनचे साऊंड आहेत. इथे ऑनच ठेवा साऊंडचा. आणि तुम्हाला ज्यावेळी ह्याचा कॅमेऱ्याचा साऊंड असेल तर ते फक्त तुम्ही ओपन करून त्याचा वॉल्यूम किती ठेवायचं ते तुम्ही ॲडजस्ट करू शकता. परत आपण बॅक येऊ. नंतर एक्सप्लोर लॉक. मल्टीझोनमध्ये आपण ठेवलेलं आहे. सेंट्रल वेडमध्ये मल्टीझोन, मीडियममध्ये आपण ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर खाली व्हाईट बॅलेन्स, ऑटो, क्लाउडी, डे लाईट किंवा बाहेर झाले. ह्याच्यानंतर फिल्टर्स, नंतर ब्लॅक, व्हाईट, स्टँडर्ड, नॅचरल आणि निगेटिव्ह. इंटरस्टेशन करेक्ट हे आपण ऑफ ठेवलेलं आहे. डेट अँड टाईम जे आहे ती ठेवलेली, पण येथे डेट आपल्याला चेंज करायचे. आपण 25 त्याच्यानंतर मंथ जो आत्ताचा रेग्युलर चालू आहे तो मी मंथ त्यात ॲड करत आहे. डेट आपण 25 करत आहोत. ओके. टाइम आता झालेला आहे. तिथून खूप लांब जातं. 8:32 आणि हा आपण सेव्ह करणार आहोत. सेव्हला ओके दाबायचं. झाला सेव्ह. स्क्रीन सेव्हर जर तुम्हाला ओपन करायचं असेल तर स्क्रीन सेव्हर तुम्ही ओपन करू शकता. किती मिनिटे तुम्ही स्क्रीन ओपन आपली ठेवायची असेल तर मी तिथे 3 मिनिटाचा सेव्ह केलेला आहे. पॉवर ऑफ ते झाले. त्यानंतर वायफायसाठी तुम्हाला इथे वर येऊन ऑन करायचा आणि तिथे तुम्हाला कोड येतो वायफायचा. तो फोनला कनेक्ट करून तो कोड तुम्ही यूज करू शकता. त्याच्यानंतर येतो मायक्रोफोन बिल्ड इन पण आहे. आणि जर एक्सटर्नल करणार असेल तर इथे क्लिक करून एक्सटर्नल ऑप्शन करून त्याला तुम्ही अटॅच करू शकता वायफाय थ्रू. झाले. कार मोडसाठी कार मोड, लँग्वेज तुम्हाला कोणती पाहिजे असेल त्यासाठी. त्याच्यानंतर फॉर्मॅट जर तुम्हाला सर्व करायचं असेल, हा कॅमेराचा फॉर्मॅट आहे. रिसेट सर्व व्हिडिओ करायचे असेल रिसेट पण होऊ शकतात. नंतर विजन, HD कार्ड आणि त्याच्यानंतर वर्जन, SD कार्ड आणि रिकमेंडेड टू HD कार्ड हे ऑप्शन आहेत. झाले.
अशी क्लॅरिटी आहे व्हिडिओची. जर तुम्ही परचेस करणार असेल तर तुम्ही घेऊ शकता.